इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. याच्यामध्ये मुख्य करून हा म्हणजे भारतीय आहेत, आपल्या देशी पण आहे, विदेशी पण आहे, सर्वच लोक आहेत. जसं हवा सगळ्यांची आहे तसंच भगवंत सर्वांचे आहेत. याद्वारे भगवंतांना जनतेपर्यंत, लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. पण योग्य पद्धतशीररित्या. सर्वात मोठा वार कोणता? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार का रविवार? परिवार. जेव्हा सर्व एकत्र येऊन बसतात तोच मोठा वार आहे. एकत्र येऊन बसतात, जेवण करतात, गप्पा करतात, नामजप करतात, पूजापाठ करतात, तो सर्वात मोठा परिवार आहे. आणि परिवारामध्ये खरा आनंद मिळतो. जसं रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे काही 7 धातू आहेत. ते सुरुवात रस पासून सुरू होते आणि शेवटी त्यामध्ये वीर्य. वीर्य हा धातू शेवटी तयार होतो बऱ्याच रक्तापासून आणि आपल्याला योग्य ठिकाणी फोकस करण्यासाठी ते मदत करतं. ग्रहमेधी आणि एक ग्रहस्थ. ग्रहमेधी म्हणजे फक्त इंद्रिय तृप्ती माझं काम आहे, फक्त मजा करणं, खाणं पिणं, मजा करणं, त्याला म्हणता येईल ग्रहमेधी. आणि ग्रहस्थ म्हणजे मुलाबाळांचं संगोपन करणं, जबाबदारी घेणं, योग्य कार्य करणं, संतती प्राप्त करणं, त्याला म्हणता येईल ग्रहस्थ. सुरुवातीला ते रिलेशनशिप वाटतं, पण ते रिलेशनशिप तुटल्यामुळे मग तो एकाकीपणा, एकलकोंडेपणा आणि मग तो व्यसनाकडे वळतो आणि आत्महत्येकडे वळतो. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आहे मकरंद आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे पार्थ सारथीदासजी, जे इंजिनियर आहेत आणि त्यांनी 1999ला इस्कॉन जॉईन केले. तर तुमचं स्वागत आहे पार्थ सारथीजी आमच्या चॅनलमध्ये. तर आपण सुरुवात जी आहे ती एकदम सिंपल प्रश्नाने करूया. अध्यात्मासाठी इस्कॉन कशा प्रकारे काम करतो? अच्छा, इस्कॉनचा अर्थच आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. स्वामी प्रभुपादजी इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत. 1966 साली ते अमेरिकेत त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केली इस्कॉन संस्थेची. तर स्वामी प्रभुपादजी मूळतः आहे कलकत्त्याचे होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी 40 दिवसाचा प्रवास, कार्गो शिपद्वारे प्रवास करत त्यांनी खडतर तपस्या करत त्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्या गुरुच्या आदेशाने त्यांनी त्या ठिकाणी प्रचार कार्य केलं. कारण बघतो आपण साधू संत बऱ्याच ठिकाणी प्रचार करतात, अनुग्रहाय चरंती नूनम भव्यानी जनार्दनस्य. हे जे आहे भगवंताचे भक्त त्यासाठी भ्रमण करत असतात. का? जेणेकरून जे आपले धरोहर आहे, आपली जी आपल्या ठिकाणची आस्था आहे, आपल्याकडे जे भारत म्हणतो, भारत भाव म्हणजे प्रकाश, म्हणजे जो रथ आहे, जो ज्ञान आहे, ते त्यांनी भारतामध्ये घेऊन जाऊन विदेशात दिलं, त्याचा प्रचार कार्य केलं. आणि विदेशामध्ये आधुनिकता होती, सर्व सुखसोयी होत्या, पण शांती नव्हती. अच्छा, त्या ठिकाणी आध्यात्मिकता नव्हती. आणि त्यांनी त्या ठिकाणी आध्यात्मिकता दिली आणि भगवंत कोण आहेत, काय आहे, त्याच्यासाठी उपाय काय आहे हे त्यांनी त्या ठिकाणी देताना दिलं. आणि मग इस्कॉनची स्थापना केली. आणि आज जवळपास इस्कॉन संपूर्ण जगभरामध्ये प्रचार कार्य करत आहे. कारण इस्कॉनचं कार्य जे आहे, गीता भागवत, जसं आपण म्हणतो मराठीमध्ये, गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. इस्कॉन हे मुख्यतः गीता भागवत आणि आध्यात्मिकतेचा प्रचार करत आहेत की समाजाने एक प्रकारे मानक किंवा म्हणतो आपण स्टँडर्ड लिव्हिंग कशी जगायची, म्हणजेच आधुनिकतेसोबत आध्यात्मिकता घेऊन कसं कार्य करायचं, ते इस्कॉनद्वारे कार्य केलं जात आहे. हे काही नवीन नाही, आपल्या जुन्या गोष्टी आपल्याला योग्य प्रकारे असं सिस्टमॅटिक पद्धतशीर मांडून देण्यात येत आहेत इस्कॉनद्वारे. खास करून युवा वर्ग असेल, नंतर जे शिक्षित वर्ग आहेत, ते या ठिकाणी ज्ञानाचं समजून घेऊन आपल्या धर्माचा स्वीकार करत आहेत आणि आधुनिकतेद्वारे सुख, शांती, समाधान प्राप्त करत आहेत. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की इस्कॉन ही जी संस्था आहे ती आपल्या भारतातून पैसा बाहेर नेते. तर काय आहे ऍक्च्युली ही गोष्ट? आता इस्कॉन म्हणजेच नाव बऱ्याच लोकांना वाटतं आपल्याला की इस्कॉन हे विदेशी नाव आहेत. पण मगाशी म्हटलं मी, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आहेत. याच्यामध्ये मुख्य करून हा म्हणजे भारतीय आहेत, आपल्या देशी पण आहे, विदेशी पण आहे, सर्वच लोक आहेत. जसं हवा सगळ्यांची आहे, सूर्य सर्वांचा आहे, पाणी सर्वांचं आहे. ते एका जातीचं, धर्माचं, पंथाचं, व्यक्तीचं, एका विभागाचं नाही, सर्वांचं आहे. तसंच भगवंत सर्वांचे आहेत. तसं इस्कॉन जे कार्य आहेत, याद्वारे भगवंतांना जनतेपर्यंत, लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. पण योग्य पद्धतशीररित्या एक त्या प्रकारे पोहोचतं कार्य करत आहेत. आणि मग इस्कॉनचे जे मुख्य कार्य जे आहेत, प्रचार कार्य आहेत. आणि मुख्य काही लोकांना माहिती आहेत, हरे कृष्ण हरे राम. तर आम्ही हरे कृष्ण स्वतः जप करतो, त्याचा प्रचार कार्य करतो. तर हे विदेशी संस्था नाही आहेत, नाव विदेशी सारखं वाटत आहेत, पण ते
इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आता मी सुद्धा देशीच आहे, खानदेशीच आहे, काही विदेशी नाही, विदेशी वाटत नाही. तशा प्रकारे यात सर्व सामान्य सगळेच लोक आहेत. बरोबर. आणि आमचा हाच प्रचार असतो की भगवंत सर्वांचे आहेत, एका व्यक्तीचे, जातीचे, पंथांचे, एका विभागाचे नाही आहेत. तो आम्ही प्रचार कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, तरुण युवा जो आहे तो तरुण युवा व्यसनाधीनतेकडे आणि आत्महत्येकडे भरपूर वळतोय. तर त्यासाठी आपण उपाय काय करू शकतो किंवा तुम्ही त्यांना काय संदेश देणार आहे? युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. भरकटला, मग त्याला कळत नाही काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, कोणत्या वेळेस करायच्या गोष्टी, आणि कोणती योग्य आहे कोणती अयोग्य आहे. त्याला गीतेमध्ये जसं अर्जुन सुद्धा सुरुवातीला भरकटल्यासारखेच होते, त्यांना भगवंतांनी सांगितलं प्रवृत्तींच्या निवृत्तींचे ये जना विदुरासुरा, की काय करायचं आणि काय नाही करायचं. का बऱ्याचदा आपल्याला जसं तुरटी आणि खडीसाखर दिसायला सारखी आहे, पण एक कडवट लागते, एक गोड लागते. त्याचे आपल्याला कोणी सांगे, ज्याने अनुभव घेतलेला आहे, ते सांगितलं आहे. तशा प्रकारे युवकांना बऱ्याचदा काही संकट येतात, त्याचं मन नियंत्रित नसतं. 6व्या अध्यायामध्येच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की मनच आपला मित्र आहे आणि मनच आपला शत्रू आहे. ज्याने मनाला जिंकलं त्याचे ते मित्र आहेत, आणि ज्याने मनाशी तो हारला ते शत्रू आहे. मग तशा प्रकारे समजा आपण जर मनावर नियंत्रण नाही केलं तर मन सैरावैरा पडतं आणि आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जातं. तो कलियुगाचा पण प्रभाव आहे. प्रत्येक गोष्ट डाऊनवर्ड खाली जाते. तसं मनाचे विचार पण आधी निगेटिव्ह खाली जातात. त्याला पकडून ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी शक्ती लागते. बरोबर. तसं बऱ्याचदा मग आता मुलांच्या मार्गदर्शन नसल्यामुळे, कोणी सांगितलं न काही मार्गदर्शन न केल्यामुळे त्यांना वाटतं काय करायचं आता. शेवटचा पर्याय एकच वाटतो, जीवन संपवलं म्हणजे समस्या संपली. बरोबर. पण तसं नाही, कारण आत्मा अमर आहे, त्याला नवीन शरीर प्राप्त होतं, आणि आत्महत्या हे एक गुन्हा आहे. बरोबर. आणि आध्यात्मिकतेनुसार सुद्धा भगवंतांच्या कार्यात अडथळा आणण्यासारखं आहे. ते एक पापच आहे आत्महत्या करणं. आणि मग त्यासाठी मुलांनी त्याच्या आधी विचार करणं आवश्यक आहे. विचार करून कार्य करायचे आहे, कार्य केल्यावर विचार करायचा नाही. त्यांना वाटतं ना एखादी संकट असेल, समस्या असेल, डिप्रेशन आले, हताशपणा असेल, काहीतरी त्याला नाराज झालेला असेल, मन दुःखी असेल, तर आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही. तो विचार करायचाच नाही. आपण रडायचं नाही. थोडंसं हताश होऊन चालत नाही, कारण आपल्याला त्यावर विजय प्राप्त करायचा आहे. प्रत्येक जो मोठमोठे व्यक्ती बघा आता, ज्यांनी समाजामध्ये मोठे मोठे नावं कमवलेले आहेत, चांगलं कार्य करत आहेत, महापुरुष असतील, त्यांनी त्रास सहन केलेला आहे. त्यांनी कधी रडले नाही, लढलेत. तर आपण सुद्धा रडायचं नाही, लढायचं आहेत. आणि आत्महत्या हा शेवटचा पर्याय, तो पर्यायच नाहीये. तो विचार करायचा नाही, मनाला नियंत्रण करायचं आहे. आणि योग्य दिशेने मनाला जर आपण घेऊन गेलो तर त्यावर तो उपाय काढून चांगल्या प्रकारे आपण समाजाला एक ऍसेट, आपण चांगल्या गोष्टी देऊ शकतो. बरं, व्यसनाकडे जो तरुण वळलेला आहे तर त्याने व्यसनाच्या बाहेर निघण्यासाठी तो काय काय करू शकतो? आता व्यसन म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं ऍडिक्शन. तर आपल्याला वाटतं की आपण व्यसनाला करतोय, पण तसं नाही. व्यसन आपल्याला खातं. कारण आपली जी वृत्ती आहे, आपले जे विचार आहे, मानसिक आहेत, ते व्यसन हळूहळू कमकुवत करतं. त्याच्या आपण आहारी जातो. आपण एवढे आसक्त होतो की आपल्याला कळत नाही आपण काय करतोय. आणि ते प्राप्त करण्यासाठी आपण कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. आपण पाहत नाही समोर कोण आहे, काय आहे. कोणी चोरी करताय, कोणी लबाडी करताय, खोटं करताय, कधी खून सुद्धा लोक करतात व्यसनामध्ये. म्हणजे आपली बुद्धी काम करत नाही. बघा, जसं गीतेनुसार आपले इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या वरती मन आहे, मनाच्या वरती बुद्धी आहे. आणि व्यसनाने आपल्या बुद्धीवरती आघात होतो. हळूहळू बुद्धी क्षमता कमी होत जाते. आणि ते व्यसनाचा का मग व्यक्ती पुन्हा ते आत्महत्या आणि व्यसनाधीनता त्याच्यावर उपाय म्हणून कार्य करतो. पण तो उपाय नाही आहे, तो त्यावर अपाय आहे. आपल्याला उपायकारक पाहिजे आहेत, अपायकारक नको. कारण व्यसन काय होतं, व्यसन आपल्याला काही काळ थोडंसं त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतं, पण त्यातनं मुक्तता मिळत नाही. त्याला किक, थोडी किक मिळते ना. तसं फुटबॉल, त्याला आपण किक मारली काय होतं, थोडंसं वर जातो हवेने, आणि काही काळाने पुन्हा खाली येतो, पुन्हा किक बसते. तसं व्यसन काय करतं, व्यक्तीला थोडा वेळ झाला की त्याला चांगलं लाईट वाटतं, हलकं वाटतं, पुन्हा मग ते घ्यावं लागतं, पुन्हा वर जातो, आणि त्यासाठी कंटिन्यू त्याला त्याच्या आहारी जातो. आणि ते आहार केल्यामुळे त्याचं मन नियंत्रित होत नाहीत, आणि मग स्वतःला संपवण्याचा विचार करतो किंवा दुसऱ्यांना संपवण्याचा विचार करतो. एक तर मारतो नाही तर मरतो. पण तो उपाय नाहीये, मारू का मरू, पण त्यातनं मी स्वतःला कसं तारू, तो विचार आपण केला पाहिजे. त्याला आपण व्यसनाधीन आता दूर करण्यासाठी आपण काय काय करू शकतो अजून, आपलं डिस्ट्रॅक्शन होण्यासाठी त्याच्यापासून?
आता बघा, आपण व्यक्ती काय करतो, समजा थोडं मन बेचैन झालं की काहीतरी आहारी घ्यायचा प्रयत्न करतो, एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहतो. पण त्यासाठी आपल्याला आपलं मन योग्य ठिकाणी लावणं आवश्यक आहे. असं म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर, एम्प्टी माइंड इज अ हाऊस ऑफ डेव्हिल. तर मनाला रिकामं सोडायचं नाही. तर रिकामं सोडलं तर मन काय होईल, काहीतरी त्याला पाहिजे. मग ती शक्यतो निगेटिव्ह गोष्ट जास्त घेते. असं समाजामध्ये बघतो आपण, निगेटिव्ह गोष्टीला जास्त प्राधान्य आहे. तर चांगली गोष्ट आपण न्यूजपेपरला पाहिली तर लोक वाचणार नाही. निगेटिव्ह कडे जास्त, नकारात्मक कडे लक्ष आकर्षिलं जातं आणि व्यसन त्याला त्या ठिकाणी घेऊन जातं. त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, त्या दृष्टी आड गेलं तर ते मनाआड होईल. तर आपल्याला आधी त्यातनं बाहेर निघण्यासाठी योग्य ठिकाणी आपल्याला स्वतःला लावावं लागेल, गुंतवावं लागेल. आपल्याला आपल्या मनाला, जर युवकाने आपल्या मनाला योग्य ठिकाणी लावलं सकारात्मक गोष्टीमध्ये, ज्याला आपण छंद म्हणतो, आध्यात्मिकता म्हणतो, त्यामध्ये जर लावलं आपण तर काय होईल, ते जसं एक जीन असतो, एक जीन, त्याच्याकडे शक्ती भरपूर असते आणि तो राक्षस काय म्हणतो की मला कुठलंही कार्य मी मिनिटामध्ये करू शकतो, क्षणात करतो. त्याने सुरुवातीला काय केलं की ती प्रत्येक इच्छा त्या व्यक्तीची पूर्ण केली, त्याच्या अधीन होता तो. नंतर म्हणे मला काम सांगा नाही तर मी तुम्हाला खाऊन टाकेल. मग त्या व्यक्तीने काय म्हटलं, ठीक आहे, उपाय काय करू. साधूकडे गेले. महात्मा म्हणे ठीक आहे, तुम्ही एक करा, एक शिडी घ्या. त्या शिडीवरती त्याला सांगितलं तू यावर एरझाऱ्या कर आणि जेव्हा मला काम पडेल तेव्हा तू माझ्या सेवेत लाग. मग तो राक्षस जो आहे, सारखा जीन आहे, एरझाऱ्या करायला लागला आणि ज्याला याला मदत लागली तेव्हा त्याला तो बोलू लागला. मग त्याला कामात व्यस्त ठेवलं. तसं आपलं मन पण एका राक्षसाप्रमाणे, जीनप्रमाणे, त्या मुलाप्रमाणे त्याला योग्य ठिकाणी जर आपण सेवेत लावलं नाही, कामात लावलं नाही, तर ते दुसऱ्याला खाईल नाही तर स्वतःला. म्हणून त्याला योग्य ठिकाणी लावणं, व्यस्त ठेवणं आवश्यक आहे. व्यस्त जर नाही ठेवलं तर ते व्यसनामध्ये जाईल, काहीतरी आहारी जाण्याचा प्रयत्न करतं. मग त्याला कामात लावणं आवश्यक आहे, योग्य ठिकाणी एंगेज करणं आवश्यक आहे. एंगेज करा नाही तर ते रिव्हेंज घेईल. बरं, तर आता त्याने स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी काय काय करायला पाहिजे. आता एखाद्या कार्यामध्ये गुंतवण्यासाठी त्याने समजा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, विशेष करून मनासाठी चांगलं वाटतात, ज्यातनं आपल्याला शक्ती मिळते, एनर्जी मिळते, पॉझिटिव्हिटी, तसं चांगल्या वातावरणामध्ये एखादं चांगलं म्युझिक ऐका, कीर्तन करू शकतो आपण, मंदिरात जाऊ शकतो, व्यायाम करू शकतो, योगा, फिटनेससाठी, किंवा जसं कोणी संगीत वाजवतं, कोणी गिटार वाजवतं, तबला, हार्मोनियम, अशा गोष्टीमध्ये त्याला छंदामध्ये व्यस्त ठेवणं आवश्यक आहे. किंवा एखादी कार्य, कोणी झाडांचं काळजी घेतं, कोणी बगीचाची काळजी घेतं, कोणी समाजाला एखादं धार्मिक कार्य करतं, कशाने पाहिजे कार्यामध्ये लावणं आवश्यक आहे. या सेवेमध्ये गुंतवणं आवश्यक आहे. त्यात जर नाही गुंतलं तर मग गुंतागुंत होते आणि तो अडकत जातो आणि मग शेवटी त्यातनं विकास नाही विनाश होतो. तर विकास निवडायचं का विनाश निवडायचं, तर विकास निवडणं आपण आवश्यक आहे. म्हणजे जसं की अशा गोष्टी करायच्या जेणेकरून त्याचं जे लक्ष आहे ते व्यसनाकडे जाणार नाही. बरोबर. कुठेतरी त्याचं मन अडकवून ठेवायचं, एखादे छंद करून, किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या फिटनेसकडे लक्ष देऊ शकता, एखादा तुमचा आवडता छंद करू शकता, जेणेकरून तुमचं व्यसनाकडे किंवा त्या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. बरोबर. आता सोसायटीमध्ये जी अस्थिरता आलेली आहे ती कशामुळे आलेली आहे. या कलियुगामध्ये याचं नावाचं कलहयुग, त्याला म्हणतात कॉरल अँड हिपोक्रेसी. की या जगामध्ये, कलियुगामध्ये विशेष करून तमोगुणाचा प्रभाव असेल, तसंच कलह असेल आणि तंटा, दुटपीपणा याचा प्रभाव जास्त असेल. त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता राहणारच आहे. तमोगुणाचा प्रभाव हा अधिक प्रमाणामध्ये असेल, तर त्यासाठी योग्य आपल्याला उपाय काढणं आवश्यक आहे. कलह म्हणजे काय. कलह म्हणजे त्याला वाद किंवा विवाद, जसं आपण म्हणतो की समजा दोन वस्तूमध्ये क्लॅश होतात, मनामध्ये, विचारांमध्ये एकता, समानता होत नाही, तो तमोगुणाचा प्रभाव आणि या कलियुगाचा प्रभाव आहे. आणि आता हे जे युग चालू आहे, या युगातला जो तरुण आहे तो सुद्धा फार भरकटलेला दिसतो. तो कशामुळे असेल. आपल्याला कल्पना असेलच, युवक जे आहे, युवक हा म्हणजे एक शक्ती आहे आणि ती शक्ती असल्यामुळे त्याला योग्य प्रकारे, जसं पाण्याचा प्रवाह, त्याला आपण योग्य जर चॅनलाइज केलं, योग्य जर मार्गदर्शन दिलं, त्याला वळवलं, तर त्या पाण्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. त्याच्यावर आपण जर बांध बांधला, त्याला नियमात जर बसवलं, त्याचा उपयोग आपण टर्बाईन, ऊर्जा प्राप्तीसाठी करू शकतो. पण त्याला जर मोकळं सोडलं तर पूर, हाहाकार आणि विनाश होऊ शकतो. तसंच युवकांत सुद्धा ही शक्ती असल्यामुळे त्याचा योग्य प्रमाणे नियमाद्वारे आपण योग्य वापर, मार्गदर्शनद्वारे जर केला, तर ते समाजासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला साधन, उपलब्धता प्राप्त होऊ शकते. नाहीतर जर युवक आपण जर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन नाही केलं, त्याला त्याचा जर चांगल्या प्रकारे उपयोग नाही करून घेतला, तर समाजाला एक प्रकारे हानी होऊ शकते आणि समाजाचं मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं. बरं, तर मार्गदर्शन कोणत्या प्रकारे व्हायला पाहिजे या तरुणांना, जेणेकरून तो चुकीच्या मार्गाला जाणार नाही.
की धार्मिक ज्या विधी विधान आहे त्याचं योग्य प्रकारे पालन करणं. त्याने जर ते पालन नाही केलं तर काय होईल, इतरांना त्रास होईल, स्वतःलाही त्रास, इतरांनाही त्रास आणि समाजालाही त्रास. आणि जे आपण म्हणतो सुख शांती समाधान ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. जसं कोणी युवक जर अभ्यास करतोय, त्याने जर आपलं अभ्यासावर मन केंद्रित केलं, त्यानुसार पुढे कार्य केलं, आणि जे समाजाला योग्य ज्या गोष्टी आहेत किंवा धर्मानुसार ज्या गोष्टी योग्य आहेत त्याचं पालन केलं, समजा त्याने जर नको ते व्यसनाधीनता, नको त्या गोष्टी आहारी जाणं, चुकीच्या गोष्टी, जसं म्हणतो आपण रेल्वेला 2 ट्रॅक असतात, तसंच तर त्या ट्रॅकवर रेल्वे जात असते. तसंच युवकाने जर समाजासाठी योग्य ज्या नियमानुसार जर गेला, आपल्या ज्या आचरणाचं पालन केलं, योग्य प्रकारे राहिला आणि आपल्या शक्तीचा जर चांगल्या प्रकारे उपयोग केला तर तो समाजाला एक प्रकारे आपल्याला चांगलं संसाधन पुरवू शकतो आणि मार्गदर्शक समाजाला उपयोगी ठरू शकतो. आता ही जी आधुनिकता आहे तिचे आध्यात्मिक उपाय काय? आता जसं आपण म्हणतो आजकाल सगळीकडे डिजिटलायझेशन आवश्यक आहे, आधुनिकता, कारण जग पुढे चाललंय. तर आपण चंद्रावर जात आहे तर मग बाकी गोष्टीची आवश्यकता आहे का नाही, तर त्यांची पण गरज आहे. जसं आपलं जे बेसिक म्हणजे जड जी आहे मूळ, तसं झाडाचं जे फळ आहे, फांद्या हवेमध्ये राहतात वगैरे, त्याचं मूळ जे जमिनीमध्ये असतं, तसं आपल्याला सुद्धा आपलं जे धार्मिक जे काही पायंडे आहेत, काही गोष्टी आहेत, त्याचं पालन करणं सुद्धा आवश्यक आहे. अति सर्वत्र वर्जयेत, अति कुठल्या गोष्टीची केली आपण त्याचा दुष्परिणाम होतो आणि ते स्वतःलाही त्रास होतो. तसंच आधुनिकता ही आवश्यक आहे, पण त्यासोबत आपल्याला आध्यात्मिकता सुद्धा आवश्यक आहे. प्रगती करण्यासाठी, संपर्क ठेवण्यासाठी मोबाईलची गरज आहे. जर आपल्याला पटकन दळणवळणसाठी गाड्यांची गरज आहे, विमानांची गरज आहे, रॉकेटची गरज आहे, तसंच आपल्याला सुख शांतीसाठी सुद्धा आपल्याला स्वतःला ध्यान, धारणा, समाधी, जे आपले वैदिक पद्धती आहे, सुखाने राहणं, शांतीमध्ये राहणं, त्या गोष्टी सुद्धा आवश्यक आहे. आधुनिकतेला आध्यात्मिकतेची सांगड असली तर त्या रेल्वेच्या 2 प्रकारे, आधुनिकता आणि आध्यात्मिकता, ती गाडी योग्य प्रकारे चालेल. समजा जसं उदाहरण, एखादी बैलगाडी असेल, त्याचं एक चाक आहे, एक चाक मोठं आहे, एक छोटं आहे. काय होईल, मधले पॅसेंजर जे आहेत त्यांना एक योग्य प्रकारे समाधान वाटणार नाही, बॅलन्स नाही होणार. तर बॅलन्स करण्यासाठी, त्याला समतोल समन्वय ठेवण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी गरज आहे. तर योग्य प्रकारे आपण प्रगती करू. आणि म्हणून सध्या भारत बघतो आपण एवढं प्रगती का करत आहे, कारण आपल्याकडे आधुनिकता पण आहे आणि आध्यात्मिकता पण आहे. बरोबर. म्हणजे आपण काही ज्या गोष्टी आहेत दुसऱ्यांचा, म्हणजे असं म्हणतो आपण, चांगलं करायचं, कोणाशी खोटं बोलू नये, जे आपले बेसिक जे काही नियम आहेत, कर भला तो हो भला, टल जाएगी बुरी भला. उदाहरण, समजा जर मी आपल्याला एखादी फुल वगैरे दिलं, मला सुद्धा सुगंध मिळेल, आपल्याला सुद्धा, म्हणजे विन विन सोल्युशन. तर भारताकडे हे विन विन सोल्युशन हा उपाय चांगला आहे आणि ते आपल्याला आपली आध्यात्मिकता शिकवते. आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये जे आहे, मेडिटेशन आहे, ध्यान आहे, पूजा आहे, पाठ आहे, चांगलं राहणं, चांगलं बोलणं, चांगलं वागणं, त्याचा परिणाम सुद्धा चांगलाच प्राप्त होतो. म्हणून आध्यात्मिकता आणि आधुनिकता दोन्ही सोबत चालणं फार आवश्यक आहे. तर प्रभूजी, जसं आपण आता व्यसनावर बोललो, बऱ्याच अशा सोशल मीडियाच्या गोष्टींवर बोललो, तर जे किशोरवयीन मुलं आहेत, तर जे यांच्यासाठी ब्रह्मचर्य आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, कारण काय, ब्रह्मचर्य ही एक प्रकारे शक्ती आहे. ब्रह्मचर्य म्हणजेच त्याला आपण एक दिव्यता आहे, ते एक आपला आतून तो ड्रायव्हिंग फोर्स आहे, त्याची गरज आहे. आणि असं म्हटलं गेलं जुन्या काळामध्ये की जसं गीतेनुसार सुद्धा आहेत, चातुर्वर्ण्य मया श्रेष्ठम गुणकर्म विभागशः, की आपण पहिले जे 25 वर्ष आहे कमीत कमी ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे. आणि 25 ते 50 त्याला मग त्यानुसार सुविधा दिली जाते ग्रस्त बनण्यासाठी. आणि 50 ते 75 मग तो ग्रस्त जीवनातून रिटायर्ड होऊन वानप्रस्थ आश्रम स्वीकार करू शकतो. आणि 50 ते 75 वानप्रस्थ झाल्यानंतर त्याला 75 संन्यास घेऊ शकतो. पण पहिला जो कालावधी ब्रह्मचार्यांसाठी, त्याला आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी शक्तीची गरज पडते. आणि शक्ती आतून जी आहे ती ड्रायव्हिंग फोर्स, तो आतून ब्रह्मचर्यापासून मिळतो. जसं रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे काही 7 धातू आहेत. त्याची सुरुवात रस पासून सुरू होते आणि शेवटचे आहे ते वीर्यामध्ये. तर रस म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा स्वाद करतो, आस्वादन करतो, तर रस आहे. नंतर रक्त, त्याचं रूपांतर रक्तामध्ये होतं, मग अस्थिमध्ये होतं, नंतर मज्जामध्ये होतं, आणि नंतर मेद, आणि शेवटी त्यामध्ये वीर्य. वीर्य हा धातू शेवटी तयार होतो बऱ्याच रक्तापासून. आणि त्या वीर्यामध्ये शक्ती जी आहे त्याला ओजस म्हटलं जातं. ओजस. आणि ते ओजस म्हणजे आपल्याला वर आणतं, आपलं जे विचार आहेत योग्य प्रकारे लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आणि आपल्याला योग्य ठिकाणी फोकस करण्यासाठी ते मदत करतं. म्हणजे वीर्याची आवश्यकता आहे.
पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काही जे लोक आहेत ज्यांना माहीत नाही आपलं शास्त्र वगैरे, योग्य त्यांना आधार माहीत नाही, ते म्हणतात की वीर्य हे आपल्या त्याच्यामध्ये त्याज्य आहे. तर ते त्याज्य नाही, त्याग करण्यासारखं नाही आहे. ते जर असलं तर आपली शक्ती वाढते. जसं दिव्यामध्ये आपण जर वाती जळते, तेल आहे, तर त्यामुळे वाती जास्त प्रकारात प्रखर जळते, त्याचा प्रकाश जाणवतो. आणि ब्रह्मचर्य ही शक्ती आतून आपल्याला जाणवते. आपण जर वीर्य साठवून ठेवलं, त्याला ओजस, त्याला जर वर आणलं, त्याचा उपयोग जर चांगल्या ठिकाणी विनियोग केला, तर आपल्याला त्याचा उपयोग लक्ष आपलं केंद्रित ठेवण्यासाठी, आपलं ध्यान आणि समाधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला होतो. आणि वीर्य घालवल्यामुळे होतं काय, या एवढ्या प्रकारे मोठं नुकसान होतं. तर ते साठवून ठेवायचं आपल्याला, ते बाहेर घालवायचं नाही. आता नुकसानदायक नाही, ती आपली शक्ती, आपल्याला जे आपलं ओजस तेजस आपल्याला ते तेजस्वी बनवतं. त्याचं आपण शरीरातनं बाहेर त्याज्य, मूत्र हे त्याज्य आहेत. आणि जसं मूत्र त्याज्य आहे, पण गोमूत्र हे पवित्र आहे. अच्छा. तसंच आपलं जे शुक्र आहे, वीर्य आहे, त्याच्यामध्ये शक्ती असते नवीन देह उत्पन्न करण्याची. त्यामुळे शुक्राणू असतात. त्याचा उपयोग आपण चांगल्यासाठी केला पाहिजे. विनाकारण असं जर केलं तर आपलं मन लक्षात केंद्रित राहत नाही, आपलं लक्ष केंद्रित होत नाही आणि एका ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. अच्छा. ते आवश्यक आहे. कमीत कमी विद्यार्थी दशेमध्ये, विद्यार्थी म्हणजे तो विद्याचा अर्थ समजून घेतो, त्याला त्यासाठी तपस्येसाठी ही एक मोठी तपस्या आहे की ब्रह्मचर्य सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. बरं, एक जो गृहस्थ आहे तो ब्रह्मचारी असू शकतो का? आता तसं म्हटलं गेलं आहे की ब्रह्मचारी जो विवाहित आहे, शास्त्रात त्याला व्याख्या आहे ब्रह्मचरती इति ब्रह्मचारी, जो ब्रह्माचं चरवण करतो. म्हणजे ब्रह्म म्हणजे दिव्य गोष्टी. तर भगवंत आहेत परब्रह्म, त्या परब्रह्माच्या गोष्टीबद्दल श्रवण करतो, त्यामध्ये लीन होतो, त्यामध्ये चर्चा करतो, त्याचं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याचं चरवण करतो. तशा प्रकारे आपण त्याचं चरवण केलं पाहिजे. मग त्यासाठी एखादी छोटासा विद्यार्थी दशा, जो अविवाहित आहेत तो पण ब्रह्मचारी आहेत, आणि जो गृहस्थ आहे त्याने जर सुद्धा पालन केलं योग्य नियमानुसार, शास्त्रानुसार, म्हणजे फक्त काही काळास संबंध ठेवला स्त्रीशी किंवा स्त्रीने पुरुषाशी, तेवढाच त्याला मान्यता आहे. पण त्याने जर विनाकारण संतती प्राप्त होण्याच्या व्यतिरिक्त संबंध ठेवला तर त्याचा दुरुपयोग होतो. तर जो गृहस्थ फक्त संततीसाठी संबंध ठेवतो त्याला म्हणता येईल गृहस्थ ब्रह्मचारी. अच्छा. आणि त्यामध्ये फरक आहे, एक ग्रहमेधी आणि एक गृहस्थ. ग्रहमेधी म्हणजे फक्त इंद्रिय तृप्ती माझं काम आहे, फक्त मजा करणं, खाणं पिणं मजा करणं, त्याला म्हणता येईल ग्रहमेधी. आणि गृहस्थ म्हणजे मुलाबाळांचं संगोपन करणं, जबाबदारी घेणं, योग्य कार्य करणं, संतती प्राप्त करणं, त्याला म्हणता येईल गृहस्थ. तो स्थिर असतो आणि घर स्वतः बनवतो, सर्व चांगल्या प्रकारे कार्य करतो, सर्वांची जबाबदारी घेतो. बरोबर. त्याच्यामुळे गृहस्थ पण ब्रह्मचारी म्हटलं गेलंय आणि ब्रह्मचारी पण ब्रह्मचारी आहे. अच्छा. पण त्या शुक्राचा योग्य प्रकारे वापर करणं आवश्यक आहे, विनाकारण अकारण नाही. तर प्रभूजी, आता सध्या जे रिलेशनशिप्स आहेत, या काही काळासाठी रिलेशनशिप्स ठेवतात किंवा जे रिलीव इन रिलेशनशिप्स आहेत किंवा अफेअर्स वगैरे असतात मुलांचे, तर हे कशा प्रकारे बघता तुम्ही यांच्याकडे? आता थोडंसं मला पण सुद्धा बऱ्याचदा बघतो, काही घटना ऐकायला मिळतात किंवा काही ठिकाणी असे कायदे पण केलेले आहेत की तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप याला मान्यता आहे. सोबत राहणं लग्नाच्या व्यतिरिक्त, विवाहित जीवनाच्या व्यतिरिक्त, ही फार मोठं समस्या आहे. कारण बघतो आपण आपल्या काळात किंवा जुन्या काळामध्ये काय राहायचं, मुलं वेगळ्या ठिकाणी राहायचे, मुलींची शाळा वेगळी होती, मुलांची शाळा वेगळी होती. आता जे म्हणतो आपण फ्री मिक्सिंग, त्या फ्री मिक्सिंगमुळे काय होतं की आपले इंद्रिय आपल्या नियंत्रणात नाही. तर त्यामुळे काय होतं, मग फ्री मिक्सिंग ठेवलं की मग एकमेकात मिसळणं, एकमेकांची आवश्यकता पडणं, आणि मग वयाच्या आधीच प्रौढ होणं, प्युबर्टी लवकर येणं, ही एक प्रकारे समस्या आहे, व्याधी आहे, त्याचा परिणाम समाजावर होतो आहे. आजकाल एवढ्या घटना घडत आहेत, दुर्दैवी घटना, बलात्कार, जबरदस्ती किंवा यौन संबंध, व्यभिचार. तर त्याचं कारण तेच आहे, फ्री मिक्सिंग. जुन्या काळात का नव्हतं, तेव्हा त्यांची काळजी घेतली जात होती, त्यांच्यावर संस्कार होते, त्यांना एक प्रकारे जबाबदारी वाटत होतं लहानपणापासूनच. तसं म्हणतो आपण, तेव्हा बालविवाह होता, त्या मुलीला वाटायचं की माझे आधीच पती आहेच, मुलगा लग्न ठरले, तर इतर मुलांशी लक्ष देत नव्हते. पण आता तसं नसल्यामुळे काय झालेलं आहे, उशिरा लग्न होणं, लग्न न करणं, आणि मग असं वाटतं सोबत राहू आपण. बरोबर. आणि काही काळ त्याचा आनंद होण्यापेक्षा सुख घेऊ, भौतिक सुख घेऊ, आणि सुख घेतल्यानंतर संपलं तर मग तू वेगळा मी वेगळा, तुझं माझं पटत नाही आणि मग आपण दोघांशिवाय राहत नाही, असं बऱ्याचदा वाटतं.
मग ते लिव्ह इन रिलेशनशिप फक्त आहे की तेवढ्या पुरतं इंद्रिय तृप्तीपुरतं राहणं हे फार घातक आहे. त्याने विचार सुद्धा दुसऱ्याबद्दल आपण चर्चा करतो, चिंतन करतो आणि आपल्या कार्यावरती आपण केंद्रित राहू शकत नाही. आणि त्याला मग नियम बाह्य कार्य करतो आणि नियमाचं उल्लंघन केलं तर मग ते आपल्याला परिणाम आपल्याला भोगावा लागतो. मग कोणी स्वतः आत्महत्या करतं किंवा त्या स्त्रीला त्या मुलीला मारतं की त्या मुलाला ती मुलगी मारते, असे प्रकार घडतात. ते लिव्ह इन रिलेशनशिपमुळे आहे. तर आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिप नको, आपल्याला फक्त रिलेशनशिप फक्त असणं आवश्यक आहे. संबंध हा पारिवारिक संबंध जो होता त्यामध्ये परिवारामध्ये असल्यामुळे काय राहायचं की लोकांवरती समाजाचा पगडा होता आणि मग घाबरायचेत, नियमात राहायचेत आणि दुसऱ्याकडे लक्ष देत नव्हते. आता सगळे स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांनी नुकसान होत आहेत. स्वतंत्र वृत्तीमुळे आपलं मन सुद्धा स्वतंत्र राहायचा प्रयत्न करत आहे आणि मग सुख प्राप्त फार फार कठीण झालेलं आहे. जुन्या काळात सुख सहज मिळायचं, आता लगेच संबंध झाले की मग त्याला काही उरत नाही. मग काय करायचं? आता लोक जे म्हणतात यौन संबंध, यौन सुख किंवा संसारिक सुख ते मिळालं की संपलं. पण ते जर त्याला तरुण वयात मिळालं मग जीवनात काही प्राप्त करण्यासारखं राहत नाही. मग काय करायचं? मग शेवटी पर्याय वाटतं मला जीवन संपवतो. आता जीवन संपलं मग एक तर व्यसनाकडे वळतो किंवा मग आत्महत्याकडे वळतो. आणि त्यामुळे समस्या वाढलेल्या आहेत. आणि मग लोकांना मग काय होतं, सुरुवातीला ते रिलेशनशिप वाटतं पण ते रिलेशनशिप तुटल्यामुळे मग तो एकाकीपणा, एकलकोंडेपणा आणि मग तो व्यसनाकडे वळतो आणि आत्महत्याकडे वळतो. ती फार मोठी दुर्दशा आहे. ते लिव्ह इन रिलेशनशिप हे योग्य नाही. जसं उदाहरण दिलं जातं, आम्ही सांगतो बऱ्याचदा की स्त्री पण, स्वामी प्रभुपादजी इस्कॉनचे संस्थापक आचार्य म्हणतात, स्त्री चांगली, पुरुष पण चांगला, पण ते जर एकत्र आले ते पण चांगलं, पण नियमाच्या बाह्य आले तर ते चांगलं नाही, का ते योग्य नाही. ते समाजासाठी, सामाजिक हितासाठी, परिवारासाठी एकत्र आले तर योग्य, पण जर इंद्रियतृप्तीसाठी आले फक्त तेवढ्या गरजेपुरते आले तर ते योग्य नाही. तर हा जो आता हे जे रिलेशनशिप्स वगैरे जे होत आहे किंवा आत्महत्या होत आहेत, व्यसनाकडे वळत आहे, हा एक संस्काराचा भाग आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, कारण काय आहे, जसं आपण म्हणतो संस्कार जे आहेत घरून जर आपण त्यांना सांगितलं, थोडं नियमाचं पालन केलं तर त्यामुळे आपले जे मूळ आहेत की आपले विचार पक्के होतात आणि त्याचा परिणाम मग काय होतो, व्यक्ती चांगले निर्णय घेऊ शकतो. डिसिजन पॉवर किंवा डिस्क्रिमिनेशन पॉवर, योग्य प्रकारे डिस्क्रिमिनेशन करू शकतो, काय चांगलं काय वाईट, आणि योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकतो. कारण भेद करणं आणि निर्णय घेणं हे पण एक कला आहे. त्यामुळे वातावरणानुसार घरून आपण शिकत असतो संस्काराद्वारे. असं म्हणतात, जन्मना जायते शूद्र संस्कारात भवती द्विज, वेद पठती इति विप्र ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. तर संस्काराद्वारे आपल्याला त्यातनं कळतं काय योग्य काय योग्य नाही. म्हणजे नियम माहिती असणं, जेवढे नियम जास्त माहिती आहे तेवढं आपण चुका करत नाही. आणि एक प्रकारे व्यक्ती चूक करतो, मग समोरच्याचा तेवढ्या पुरता गरजेपुरता उपयोग करून घेतो. ना, यू स्क्रॅच माय बॅक, आय विल स्क्रॅच युअर. तू माझा फायदा करून घे, तुझा मी फायदा कर. स्वार्थी वृत्ती वाढते. आणि स्वार्थीमुळे काय, माझा स्वार्थ संपला, आपण दोन्ही वेगळे, मग आपण डायव्हर्स घेऊ किंवा मग संबंध तुटला. पण त्याने काय होतं, मग लक्ष केंद्रित राहत नाहीत, पवित्रता राहत नाहीत, शुद्धता राहत नाहीत आणि व्यक्ती मग चुकीच्या वस्तूकडे वळतो. म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप ते थोडंसं योग्य नाही. आपल्या संस्कारामध्ये तो शब्दच नाही त्याला. जसं तलाक हा उर्दू शब्द आहे, डायव्होर्स इंग्लिश शब्द आहेत, पण मराठीमध्ये त्याला योग्य शब्द नाही. त्याला घटस्फोट म्हणतात. पण घटस्फोट हा त्याला पर्याय शब्द आहे. तसं आपल्या संस्कृतमध्ये शब्द नाहीच, कारण तेव्हा घटस्फोट होतच नव्हते. आत्महत्या कोणी सुसाईड करतच नव्हते. ते शब्द आपल्याकडे तसे नाहीत, म्हणजे कारण आपल्याकडे त्या गोष्टी नव्हत्या. पण कालांतराने कलियुगाचा प्रभाव, मन विचलित होणं आणि हे असे जे काही नवीन विकार आहेत त्यामुळे अशाची घटना घडत आहे. बरं, लग्न झाल्यानंतर घटस्फोटाचं प्रमाण जे आहे ते भरपूर वाढलेलं आहे. तर याचं जे मुख्य कारण आहे की नवरा बायकोचे जे विचार आहेत ते जुळत नाही. मग ते जुळवून घेण्याकरता किंवा नातं टिकवून ठेवण्याकरता त्या नवरा बायकोने काय करायला पाहिजे की त्यांचं नातं शेवटपर्यंत टिकेल आणि त्यात आनंद राहील? तर चांगला प्रश्न आहे. ब्रह्मचार्याकडून आपण विवाहाकडे वळतो आहे. तर विवाहाचा अर्थ आहे विशिष्ट रूपेने वहन. जो व्यक्ती विवाह करतो तो आता एकटा नसतो, त्याच्यावर त्याच्या पत्नीची जबाबदारी, नंतर त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, इतरांची, नातेवाईकांची जबाबदारी असते. पण विवाह करताना व्यक्ती एकटा करत नाही कोर्टामध्ये सही वगैरेद्वारे, सर्वांसमक्ष. गाजावाजा आपल्याकडे पद्धती आहे, बारात बसणं वगैरे, पूर्ण लोक येतात, वाराती सर्व येतात वगैरे, सर्वांसमक्ष करतो, कारण त्याला धार्मिक मान्यता आहे. बरोबर. आणि म्हणून तो लगेच पटकन त्या स्त्रीला सोडू शकत नाही. सर्वांसमक्ष केल्यामुळे त्याला त्याचं पालन करणं, जबाबदारी कळते की माझ्याकडे मोठी जबाबदारी आहे.
म्हणजे सामाजिक जबाबदारी पण आहेत. मग त्याने विवाह म्हणजे पत्नीने भागवतामध्ये सर्व दिलेलं आहे. त्या पत्नीचं संरक्षण केलं पाहिजे, तिला जे लागेल त्याची सुरक्षा केली पाहिजे, आणि पत्नीने सुद्धा पतीची सेवा केली पाहिजे, त्याला प्रसन्न केलं पाहिजे. ते दोघांनी जुळणं फार आवश्यक आहे. जसं मगाशी सांगितलं, एका गाडीचे 2 चाकं जे 2 ट्रॅक सारखे समान पाहिजेत आणि दोन्ही चाकं सारखे पाहिजेत. तर फार लहान मोठे विचारात तफावत असेल त्याला आपण गुण जुळणं म्हणतो बऱ्याचदा. म्हणजे जुळण्यासाठी आपल्याला एकतर दोघांनी सहनशील असणं आवश्यक आहे. त्या स्त्रीने पुरुषाला सहन करायचं आणि पुरुषांनी सुद्धा स्त्रीचे जे काही आहेत तिला सहन करायचं, जे आहे पुरवणं. तर संसार हा दोघांनी मिळून ते गाडा ओढायचा, ते रहाट गाडं ओढायचं दोघांनी मिळून, आणि त्याच्यावर पॅसेंजर, मुलं वगैरे बाकी पारिवारिक व्यक्ती बसतात. जर त्यामध्ये जर थोडंसं भांडणं झालं, विचारांची तफावत असेल, तरी सहन करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. त्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग ते महत्वाचं आहे. नाहीतर फक्त माझंच खरं तसं योग्य नाही. कारण त्याने थोडंसं पत्नीसाठी पण विचार केला पाहिजे. असं लग्नाच्या आधी मुलगा एकटा असतो, कुठेही राहू शकतो, कुठेही फिरू शकतो, कुठेही झोपू शकतो. लग्नानंतर नाही, त्याने पत्नीचा विचार केला पाहिजे की आधी खाण्याच्या आधी ही 1 भाकरी मी खातोय, 1 चपाती खातोय, त्याची अर्धी माझ्या पत्नीसाठी ठेवायची. ती जबाबदारी ही लग्नानंतर विवाहामध्ये येते. आणि ती जर भावना असेल, आणि पत्नी सुद्धा खाताना विचार केला पाहिजे माझ्या पतीचं पोट भरलंय का, आणि पत्नीने दोघांचा एकमेकांचा विचार करणं आवश्यक आहे. ते विशिष्ट रूपाने वहन, तेव्हा ते वहन होतं आणि तेव्हा तो परिवार योग्य दिशेने जातो. पण केंद्रस्थानी भगवंत, धार्मिकता, संस्कार पाहिजे. आपण एक दुसरा नको, तर इतरांसाठी, कारण समाजामध्ये तो सामाजिक त्याला मान्यता आहे. मग सामाजिक कार्यासाठी, पुत्रप्राप्तीसाठी, संतांसाठी आणि समाजाला पुढे वाढवायचं कसं, परिवार वाढवायचं कसं, हा मागचा उद्देश असला पाहिजे. त्याला योग्य त्याने संस्कार सुद्धा देणं गरजेचं आहे. शास्त्रात म्हणतात, पिता न सस्यात, पती न सस्यात, गुरु न सस्यात. अशा व्यक्तीने ना पिता बनायचं नाही, पुत्र बनायचं नाहीत, गुरु बनायचं नाहीत, माता बनायचं नाहीत, जो आपल्या अधीनस्थ व्यक्तीचा उद्धार करू शकत नाही, त्याला योग्य ठिकाणी मार्गदर्शन देऊ शकत नाही. त्याला योग्य ठिकाणी नेऊन जाणं, तो सुद्धा सुखी असणं आवश्यक आहे. तर तो परिवार चांगल्या प्रकारे राहतो. तर आता असं म्हटलंय, जसं आपण फॅमिली प्लॅनिंग किंवा पारिवारिक जबाबदारी जेव्हा घेतो तेव्हा ते निभावणं सुद्धा आवश्यक असतं. आपण 7 फेऱ्या करतो, म्हणजे अग्निसमक्ष, नंतर एक पुरोहित असतात, पुरोहित समक्ष, इतर नातेवाईकासमक्ष ते जबाबदारी घेणं आवश्यक असतं. त्याला पार करणं सुद्धा, मध्ये संकट येतीलच, कारण विवाहामध्ये नवीन एक पायरी असते, नवीन याच्यामध्ये आपण प्रवेश करत असतो, नवीन आश्रम. जसं गीतेनुसार म्हटलंय, म्हणजे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. तो नवीन आश्रम असतो, सर्व गोष्टी नवीन असतात. स्त्रीला सर्व गोष्टी नवीन असतात, पुरुषाला सर्व गोष्टी नवीन असतात, नवीन घटना, नवीन त्याला काही कळत नाही. मग त्यामुळे थोडं सहन करून पुढे जायचं असतं, परिवाराला सोबत त्याने सांभाळून हळूहळू कार्य पुढे न्यायचं असतं. आणि थोडं संकट येतीलच. अशा वेळेस आपण आपल्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, मोठ्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं. कारण त्यांनी उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले असतात. छोटंसं बाळ आहेत, त्याला फोड झाला, आई ग मम्मी असं घाबरतं. मोठे काय म्हणतात, नाही बाळ काही बेटा काही होत नाही, थोडंसं घाबरून जातं. तसं नवीन लग्न झालेले व्यक्ती सुद्धा घाबरू शकतात. थोडं संकट झालं, काही पटलं नाही विचारांचं, काही व्यवहारांमध्ये, त्याने सहन करायचं आणि मार्गदर्शन घेत पुढे पुढे चालायचं. माझे एक मित्र होते, त्यांची पत्नी पण सॉफ्टवेअरमध्ये जॉबला होती, चांगल्या पगारावरती, आणि ते मित्र पण होता, दोन्ही पती पत्नी चांगल्या जॉबला होते. त्यामुळे एकदा माझ्याकडे आलेत. त्यांनी मला विचारलं की आता आम्ही दोन्ही चांगलं कमवतो वगैरे आहेत, सोबत राहतो, लग्न झालेलं आहे, आणि गावाकडनं आलेले होते. त्यामुळे आता आम्ही थोडंसं काही महिने वेगळं राहायचा प्रयत्न करू, एक प्रयत्न करू. त्याने असा विचार केला. आणि मग तो मुलगा म्हणे, मी वेगळा राहतो 6 महिने, ती वेगळी राहील, आम्ही दोन्ही वेगळे फ्लॅट घेऊ, आणि नंतर पुन्हा आम्ही 6 महिन्यानंतर एकत्र येऊ. तर मी त्यांना सांगितलं नको, कारण वेगळं जर तुम्ही राहिला तर आता समजा थोडंसं भांडण झालं तर एकमेकाला सहकार्य करतात, नंतर वेगळे राहाल, दुसऱ्या पार्टनर सोबत तुमचे विचार जुळतील, तसं होईल, वेगळा प्रयत्न होईल, आणि मग नवीन गोष्टीला सामोरे जाल. मग तुम्हाला वाटेल 6 महिने वेगळं राहू, 1 वर्ष वेगळं राहू, 2 वर्ष राहू, मग वेगळंच राहू ना, आणि परिवार तुटतो. त्यांना म्हटलं, तुम्ही जर वैचारिक विविधता आहे, विचारांमध्ये भिन्नता आहे, जथा मत तथा पथ, वेगळे विचार प्रत्येकाचे आहेत, 5 बोटं सारखे नाही आहेत, विचार सगळ्यांचे वेगळे वेगळे आहेत, पण ते सांभाळून घेणं जवळ आहेत, कारण 5 बोटांचे मिळून एक मुठ्ठी होते. आता हे बोट विरुद्ध आहे, पण ते विरुद्ध असल्यामुळे पकडू शकतो आपण. त्याचा विचार थोडा वैचारिक विविधता असेल, बघा वैचारिक भेद असतील, पण आपल्याला मनभेद पाहिजे, पण मतभेद नको. म्हणजे मतभेद, आता विचार वेगळे वेगळे आहेत, पण तुम्हाला शत्रुत्व नको. तशा प्रकारे मग त्यांना मी सांगितलं, तुम्ही एक करा, दोघं एकत्र राहा, आणि तुमचे घरचे जे परिवाराचे व्यक्ती आहेत, आई वडील आजोबा कोणाला तरी घेऊन या. त्याने काय होईल, आपण थोडं भीती असते,
घरामध्ये कोणी तिसरं व्यक्ती आहे म्हणजे आपण आपल्या वागण्यावरती विचारावर नियंत्रण ठेवतो, भांडण करत नाही. कारण आई काय म्हणेल, हे का भांडतोय, आजोबा काय म्हणतील का भांडतोय, सासू सासऱ्यांची गरज आहे. आणि तिसऱ्या व्यक्तीसोबत आपण काय करतो, थोडं घाबरून व्यवस्थित राहतो, कारण ते बघतायत, ते पाहतायत. म्हणून आपल्या परिवारामध्ये व्यक्ती 2 पेक्षा अधिक व्यक्ती असणं आवश्यक आहे. आई वडील म्हणा, सासू सासरे यांची गरज आहे. तर का, फक्त मुलांना सांभाळण्यासाठी नाही, तर आपल्या मनावरती आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी. आपण थोडंसं दचकून राहतो आणि मग नियंत्रण करतो आणि मग भांडण करत नाहीत, जास्त मारत नाही. आपल्याला आवरायला कोणी पाहिजे ना, जर आवरायला कोणी नसेल तर. म्हणून तिसरं व्यक्ती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून पारिवारिक, जसं मी नेहमी सांगत असतो, सर्वात मोठा वार कोणता, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार का रविवार? परिवार. जेव्हा सर्व एकत्र येऊन बसतात तोच मोठा वार आहे. एकत्र येऊन बसतात, जेवण करतात, गप्पा करतात, नामजप करतात, पूजापाठ करतात, तो सर्वात मोठा परिवार आहे. आणि परिवारामध्ये खरा आनंद मिळतो. जसं बाहेर पण लोक म्हणतात खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, तसं परिवारात सुद्धा जर 3-4 भक्त मिळून जर आपण बसलो तर त्यांना आनंद अधिक वाढतो. वेळ कसा निघून जातो आपल्याला कळत नाही. आयुष्य निघून जातं, वर्ष निघतात आणि असे दशक निघतात, असं करत आयुष्य निघून जातं, आपल्याला कळत नाही. आपण एकटं राहिलं तर काय होईल, आपलं मन खातं आणि विचार आपले चुकीच्या मार्गाने जातात. म्हणून पती पत्नीने सुद्धा त्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, आजी आजोबांना सोबत राहिलं तर आनंद होईल. त्यांनी आपल्याला एवढे वर्ष सांभाळलं आहे, आता आपली जबाबदारी त्यांना सांभाळणं त्यांच्या उतारवयात. बरोबर, ते हे गरजेचं आहे. माझी युवकांना सुद्धा विनंती आहे, खास करून ज्या स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, त्यांनी सुद्धा एखाद्या आजी आजोबाला सांभाळणं काही कठीण नाही. त्यांनी एवढे वर्ष आपल्याला सांभाळलं, आपण सुद्धा त्यांची थोडी सेवा करायची. त्यांना जास्त त्यांची मागणी नसते, थोडं जेवण, काही सुविधा वगैरे तेवढ्या पुरतं बस, पण ते घरात असणं आवश्यक आहे. तर खरं सुख प्राप्त होऊ शकतं. हरे कृष्णा. तर प्रभूजी, मार्केटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गीता ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. तर इस्कॉनची जी गीता आहे ती त्यापासून वेगळी कशी? आता जसं फक्त आपण भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली आणि अशा असं म्हटलं गेलं आहे की अशा 800 प्रकारच्या गीता आहेत. त्यामध्ये इस्कॉनची गीता असं 4 संप्रदाय प्रमुख आहेत: रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि ब्रह्म संप्रदाय. अशा प्रकारे या सांप्रदायिक जे म्हणतो आपण, ते गीता जी आहे त्याचं वाचन आपण केलं तर त्याचा परिणाम चांगला होतो. अशा जवळपास 800 पैकी साधारणपणे समजा 80 गीता ह्या प्रामाणिक आहेत. आणि त्यापैकी मग इस्कॉनची पण एक गीता आहे जी ब्रह्म मध्व संप्रदायाद्वारे स्वामी प्रभुपाद यांनी जशी आहे तशी, म्हणजे भगवंतांनी जे ज्ञान सांगितलंय जसं आहे तसं मांडलेलं आहे, त्यात आपल्या मनाची भर घातली नाही. आणि जर समजा गीता म्हणतो आपण, जे ज्ञान आहे ते योग्य गुरूंकडून ते स्वतः प्रामाणिक त्याचं पालन करतात, आचरण करतात, त्यानुसार वागतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्याने बोललं पाहिजे तसं चाललं पण पाहिजे, वागलं पण पाहिजे, त्याचा परिणाम चांगला होईल. म्हणून स्वामी प्रभुपादांनी स्वतः त्या भगवंतांनी सांगितलेल्या संस्कृत गीतेचं त्याच्यावरती शब्दार्थ, अनुवाद आणि टिप्पणी दिली, भाषांतर लिहिलं. त्याचा प्रभाव जो आहे चांगल्या प्रकारे आहेत. म्हणून आम्ही आमची जी हरे कृष्ण मंदिर इस्कॉनची जी गीता आहे जशी आहे तशी, याचा पण प्रचार बऱ्यापैकी प्रामाणिक गीता आहे. अशा इतर काही प्रामाणिक गीतेनुसार त्याचा आपण जर वाचतो ती पण योग्य, त्याचा परिणाम चांगला होतो. तसं म्हणतो आपण फलेने परिचयात, एखादी औषध जर आपण घेतलं तर परिणाम झाला म्हणजे ते प्रामाणिक असतं. तसंच तुम्ही ही गीता घेऊन बघा, याला बराच परिणाम झालेला आहे, बऱ्याच चांगल्या व्यक्तींनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचा प्रभाव नक्कीच आपल्याला जाणवेल. बरं, तुमच्या प्रभूजी तुमच्या जीवनामध्ये असं काय घडलं की तुम्ही अध्यात्माकडे वळले? जामनेर येथे 12वी सायन्स, 11-12 सायन्स केलं. नंतर पुण्यामध्ये हडपसरचं जे AG आवटे कॉलेज, त्यामध्ये इंजिनिअरिंग केलं. आणि ते केल्यानंतर मला असं काहीतरी समाजासाठी करायचं होतं. आधीपासून, लहानपणापासून थोडं हुशार विद्यार्थी असल्यामुळे काहीतरी नवीन असं करायचं, समाजाला काही करून दाखवायचं होतं, करायचं होतं चांगलं कार्य. पण नंतर मग मी जॉबला लागलो, चाटे कोचिंग क्लासेस सिंहगड रोडला पुण्यात, तिथे जॉब केला. आणि जॉब केल्यानंतर मला जेव्हा माझा पहिला पगार वगैरे मिळाला, तुम्ही खर्च केला नाही 1-2 महिने, का माझी स्वतःची कमाई होती वगैरे. त्यांना विचार केला आणि म्हटलं पैसा मिळालेला आहे पण यात सुख वाटत नाही. पण सुख त्या वस्तूमध्ये नव्हतं, त्या व्यक्तीमध्ये नसतं, पण आपलं सुख कशात? मग मी शोधायचा प्रयत्न केला आणि मग गीता वगैरे वाचली. इस्कॉनशी जेव्हा इस्कॉनचे कार्यक्रम करत होतो, अटेंड करत होतो दर रविवारी, त्यामध्ये गेलो आणि मला एक समाधान प्राप्त झालं. भगवंताबद्दल नामस्मरण जेव्हा केलं की खरंच यामध्ये काहीतरी शांती सुख आहे. आणि मला मग जाणवलं आणि मग पाहिलं की खरंच आपण काही करून दाखवू. आमचे जे वरिष्ठ भक्त होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अजून अध्ययन केलं, त्यांचे प्रवचन ऐकलेत आणि पाहिलं मग ते सुद्धा हुशार विद्यार्थी होते, काही IITian होते. त्यांचं पाहिलं मग त्यांनी सुद्धा समाजाचे कार्य चांगल्या प्रकारे करतायत
आणि मलाही कार्य समाजासाठी चांगलं करायचं होतं. आणि मी प्रयत्न केला, म्हटलं आपण ट्राय करू. इस्कॉनशी जोडलो गेलो आणि तेव्हा मग इस्कॉनमध्ये समर्पित झालो. समर्पित झाल्यानंतर मग मी विचार केला, मग गीता शिकवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, अध्ययन केलं. आतून मला समाधान मिळालं. म्हटलं आपल्याला जे पाहिजे होतं ते इथं मिळतं आहे. आणि मग प्रचार कार्याचा प्रयत्न करत आहेत सगळीकडे. मग त्या सोलापूरमध्ये पण होतो, मग पंढरपूरलाही होतो, आता जळगाव परिसरामध्ये आहे. आणि हा प्रयत्न करत आहे, अजूनही प्रयत्न सुरूच आहेत. जसं चांगल्या प्रकारे करता येईल. आणि यातनं मला सुद्धा समाधान मिळतं की खरंच मला समाजाला करायचं होतं, विचार बदलवायचे होते. सामाजिक विचार बदलवणं आवश्यक आहेत. कारण बाह्य आपण तन बदलवू शकतो, पण मन बदलवणं सर्वात महत्वाचं आहे. आणि ते आपल्या शास्त्राद्वारे आपण कार्य करू शकतो. मी ते प्रयत्न करत आहे आणि ते विचारांवर मग त्यांना लाभ होतोय. आणि त्यांचा लाभ पाहून मला सुद्धा समाधान मिळत आहे आणि ते कार्य सुरूच आहे. हरे कृष्ण. तर प्रभूजी, तुम्ही हे जे वस्त्र परिधान जे केलेले आहेत, तर तुम्ही संन्यास घेतलेला आहे का? गीतेमध्ये 18वा अध्याय 2ऱ्या श्लोकामध्ये काम्यानाम कर्मणा न्यास, की आपल्या भौतिक इच्छावर आधारलेल्या कर्मांना त्याग करणं म्हणजे संन्यास. आपल्या भौतिक इच्छा म्हणजे इंद्रियतृप्ती असेल, शरीरात शारीरिक गोष्टी असतील, त्या त्यागणं म्हणजे संन्यास आहे. संन्यासचा अर्थ आहे की सत्यन्यास, सत्याच्या मार्गावर जाणं आणि आपले काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, षडविकार आहे यापासून दूर राहणं, त्याला संन्यास म्हणता येईल. आणि जे वस्त्र आहे हे भगव वस्त्र आहेत, संन्यासी वस्त्र आहेत. पण हे ब्रह्मचारी, आम्ही सध्या ब्रह्मचारी पोशाखामध्ये आहोत. आणि याच्यानंतर काही प्रॅक्टिस, अध्ययन, अभ्यास केल्यानंतर काही वर्षानंतर मग संन्यास दिला जातो. तर संन्यास म्हणजे ही सर्वात चौथी जी पदवी आहे म्हणतो आपण. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, नंतर संन्यास. तर पहिले 25 वर्ष ब्रह्मचारी, साधारण त्याचं 100 वर्ष आयुष्य असेल तर 25 पहिला जो टप्पा आहे 25 वर्षांचा ब्रह्मचारी, 25 ते 50 गृहस्थ, 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75 पासून संन्यास. तर संन्यास म्हणजे याने समाजासाठी सर्व गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि समाजासाठी पूर्ण वाहून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये ग्रस्त पण संन्यासी बनू शकतो, ब्रह्मचारी पण संन्यासी बनू शकतो. त्याला ती सुविधा आहे. फक्त ब्रह्मचारणाचे ग्रहस्थ आणि वानप्रस्थ 2 पायऱ्या पार करायची गरज पडत नाही, त्याच्या पलीकडे जातो, थोडा शॉर्टकट आहे. आणि ग्रहस्थांना वानप्रस्थ त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि नंतर मग त्यांना संन्यास प्राप्त होतो. थोडंसं कठीण आहे, पण समाजासाठी हे योग्य आवश्यक आहेत आणि प्रत्येक संन्यासी बनला तरी चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आज आपल्यासोबत होते प्रभूजी पार्थ सारथीदासजी. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत, तुमच्या परिवारासोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. मी भेटेल तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा, हेल्दी राहा आणि माझं चॅनल बघत राहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण.